देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वावी हरिजनास वे भेटी ढवे अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना तुका म्हणे जीने भले संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना विठ्ठल 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 नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तुकाराम 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 कापेयम धन्य तुको बासमर्थ जेने केला हा पुरुषार्थ जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर
जय जय माखन चोर नदी गौतमीच्या तटी जन्म झाला आदि ब्रह्मवेदांत तपे पूर्ण केला दिली भेट देवे आले पंढरीला नमस्कार माझा सद्गुरु नगत नारायणाला विठ्ठल विठ्ठल देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळी असणारे देहू निवासी सुद्धा हो वैकुंठास जाणारे नवे नवे तर वैकुंठाहून परत येऊन आपल्या सगळ्यांना उपदेश करणारे बनेगाव ऐकताय ना जागे आहात ना तुम्ही का उठवू तुम्हाला उठवायचं का झोपल्या का काय नाही ना ऐका ऐका हा आपल्याला जाग करण्यासाठी वैकुंठाहून परत येणारे असे असणारे साक्षात देवाचे लाडके लढीवाळे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग तुम्हा सगळ्यांच्या सेवेसाठी विठ्ठल विठ्ठल अभंगाकडे ओढण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा जगत चालक ब्रह्मनायक जगाचा नियंता परमपिता सत्याधीश पांडुरंग परमात्मा एवढी बरं त्याची सत्ता मातीचा कण नव्हे तर पक्षी वेली नव्हे तर तुम्ही सुद्धा सगळेजणी बरं हा आपण सगळेजण कोणाच्या सत्तेने चालतो चाले हे शरीर कोणाचे सत्ते चाले हे शरीर कोणाचे सत्ते कोण बोलवीते हरी विना कोण बोलवीते हरी विना देखवी ऐकवी ऐकणारा ऐका आपण गंमत कशी व्हावी माहितीये का बनेगावकर इकडे लक्ष द्या बरं ऐका देवाने एक कल्पना रूपी चिठ्ठी तुमच्या मनात पाठवावी त्या कल्पना रूपी चिठ्ठीने तुमच्या बुद्धीला उपदेश करावा बाई मेकअप भरपूर झाला काय मावशांनो जाग्यात ना तुम्ही काय त्या बुद्धीनं उपदेश करावा त्या कल्पना रूपी चिठ्ठीने उपदेश करावा बाई मेकअप भरपूर झाला आता चप्पल घाला नाही कीर्तनाला निघ बरं ऐका हा आता गंमत अशी आहे कल्पनानं बुद्धीला उपदेश केला बुद्धीनं पायाला उपदेश केला पाय तुरु 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 कसे पाय तुरु तुरु चालत इथपर्यंत आले कारण सत्याधीश तो पांडुरंग परमात्मा आणि त्या पांडुरंग परमात्म्याचीच द्वापार युगातील अतिशय गोड कथा आपण 8 दिवस झालं ऐकत आहात ती कथा एवढी गोड ती कथा जर माणसानं ऐकली तर माणूस मंत्रमुग्ध होतो नवे तर ती कथा माणसाला शिकवते की मरायचं प्रत्येकाला आहे आणि अवघ्या 7 दिवसात मरायचं किती सगळ्या जणी 7 दिवसात मरणार पटतंय का तुम्हाला तुम्ही म्हणाल तुम्हाला तिथे येऊन हाणेल असं नाही बरं मी तुम्हाला पटवून देते कसं सोमवार मंगळवार किती वार आहेत 7 वार आहेत बरोबर अगदी जशी राजा परीक्षितीची व्यथा झाली होती आणि ती व्यथा संपवणारी ही कथा होती भागवत कथा मीही करते आणि ती भागवत कथा करत असताना एक गोड उपदेश मी देत असते बघा भागवत कथा नेमकं म्हणायचं कशाला अरे जीवनाला जे संपवते तिला व्यथा म्हणतात ऐका बरं आज प्रत्येक माणूस जीवन जगते पण जीवन जगत असताना एक कमतरता आहे माणूस जीवन जगत नाही तर चिंता जीवन जगते आज प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जेवण करताना सुद्धा माणसाच्या डोक्यात विचार चालू होते एवढी बेकार कंडिशन या जगामध्ये आहे एवढा बेकार टाइम या जगावरती आलेला आहे की एकही मिनिट चिंतापासून माणूस दूर राहू शकत नाही अर्थात अरे जीवन को जो मिटा देती है उसे व्यथा कहते हैं और व्यथे को ही मिटा देती है उसे श्रीमद भागवत कथा कहते हैं म्हणून ऐकायची होती बरं का मावशांनो पण काही मावशा म्हणाल्या जाऊ दे आज नाही जात उद्या जाते त्याच म्हणाल्या उद्या नाही जात परवा जाते त्याच म्हणाल्या परवा नाही जात तेरवा जाते
आणि त्या घरीच बसल्या. पण ज्या इथं आल्या त्यांच्या जीवनाचं सोनं झालं. आणि इथं आल्यानंतर एक आनंदाची गोष्ट कळाली, ती म्हणजे अशी की हा सगळा सप्ताह आमच्या लाडक्या बहिणींनी, असं म्हणू का, येतात ना संक्रांतीचे पडले की नाही, खुशाला असं असं करतात, आले नाही, येतील येतील, टेन्शन घेऊ नका बरं. ऐका की हा सगळा सप्ताह आपल्या महिलांचा, स्पेशल महिला मंडळांचा सप्ताह आहे. आता गंमत जर पाहिली गेली तर बरीचशी माणसं म्हणतात मुलीचं आयुष्य म्हणजे फक्त चूल आणि मूल असतं. पण आज मुलगी प्रत्येक ठिकाणावरती आहे आणि मुलीनं परमार्थ सुद्धा केला पाहिजे. कारण अहो माहेर आणि सासर हे दोन्हीही घर सांभाळता सांभाळता तिनं स्वतःसाठी कुठेतरी वेळ काढायला गेलं की तेवढ्यात ती आई होते. आणि एकदा काही आई झाली की मुलाशिवाय तिला दुसरं काही सुचत नाही. पण जोपर्यंत तो मुलगा दांडा काढत नाही तोपर्यंत तुम्ही झेंडा घेत आहे की नाही. गंमत ऐका, हा मुलगा जोपर्यंत दांडा काढत नाही तोपर्यंत झेंडा माणसाच्या हातात येत नाही. पण बाणेगावकर हुशार म्हणावे लागतील की एवढ्या कमी वयामध्ये. आणि इथं जर पाहायला गेलं तर म्हाताऱ्या जास्त कमी आहेत आणि तरुण पिढी जास्त आहे. आणि ही खरं आनंदाची गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवावी. ही टाळी भगवान श्रीकृष्णापर्यंत गेली पाहिजे आणि भगवान श्रीकृष्णालाही वाटलं पाहिजे की जसं 8 दिवस मी त्या बाणेगावमध्ये नांदलो, अगदी पुढेही मला कधीतरी संधी भेटावी. आणि गोड अशी कथा तुम्ही दुर्गादास बाबांच्या मुखातून श्रवण केलेली आहे. आज त्या कथेला निरोप दिलेला आहे. आणि त्या कथा ऐकल्याबद्दल आज आपल्याला देवाला काहीतरी मागायचंय. कारण माणसाचा स्वभाव आहे, माणूस दामाशिवाय काम करत आहे. बाणेगाव, हा माणसाचा स्वभाव आहे, दामाशिवाय काम करत नाही. कारण आमचे संत सांगून जातात सब पैसे के भाई रे. अरे सगळेजण पैशावाले, इथं कोणीही दामाशिवाय काम करत नाही. एका मावशीला विचारलं म्हणे, आई, म्हटलं आई मला सांगा, जर पैसा नसेल तर संसार होईल का? त्या मावशीनं गोड उत्तर दिलं म्हणे, दीदी अगं पैसा नसेल, दाम नसेल तर संसार होणं शक्य नाही. कारण भक्ती विना देव दिसत नाही. आणि काय पैसा विना संसार चालत नाही. सांगा मी कोणता मार्ग धरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरू, भक्तीशिवाय देव दिसत नाही. जशी भक्ती परमार्थाचा पहिला पाया आहे तसं पैसा हा संसाराचा पहिला पाय. ते जर असेल तरच माणूस जिवंत राहू शकतो. एक उदाहरण देईल मी तुम्हाला. मला सांगा, खिशामध्ये जर पैसे असतील तर त्याला माणसं परशुरामजी म्हणतात. आणि जर खिशामध्ये पैसे नसतील तर बाणेगावकर तुम्ही त्याला काय म्हणाल? म्हणा म्हणा, मोकळ्या मनानं बोला. बरं, मला ओळखलं नाही का तुम्ही? नाही, पोशाख चेंज झाला म्हणून म्हणते. ओळखलं ना बाणेगाव? ओळखलं ना? ऐका हा, मग बोला ना. आपली चांगलीच ओळख आहे, मग बोला हा माझ्यासोबत. ऐका हा, मला सांगा, एखाद्या माणसाच्या खिशामध्ये पैसे असतील त्याला तुम्ही परशुरामजी म्हणाल, पण एखाद्याचा खिसा रिकामा असेल त्याला काय म्हणाल? वा, काय हुशार आहे तुम्ही. त्याला माणूस परशा म्हणतो. कारण इथं दामाशिवाय काम नाही. जगाची रीत येते. आपला विषय चालू होता. काय विषय चालू होता? डोक्यावरून गेलं. असं जर तुम्ही केलं तर मी लगेच घरी जाईल बरं. हां, म्हणजे कीर्तन ऐकायचं म्हणजे 2 मिनिटापूर्वी काय सांगितलं हे जर लक्षात राहत नसेल तर 2 तासापूर्वी काय सांगितलं हे कसं लक्षात राहील? ऐका, विषय आपला चालू होता की परमार्थ करायचा आहे. आणि तुम्ही सुंदर अशा सगळ्या जणींनी धन मन
या दोन्हीही गोष्टींनी इथं उपस्थित राहिला तर तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने सुंदर असा सप्ताह उभा राहिला. अगदी त्याचबरोबर मी असं म्हणणार नाही की सप्ताह तुमचाच आहे. मी असं म्हणेल की सप्ताह तुमचा सुद्धा आहे. कारण जर तुम्ही नसतात तर शोभा असं तरी करा, नाही तर असं तरी करा. ऐका, तुम्ही नसतात तर शोभा नसते. सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक. त्याचबरोबर अगदी सुंदर गवळणी आहेत. त्याचबरोबर मागेही सर्व गर्दी आहे. सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होते. त्याचबरोबर सुंदर असं नियोजन आहे, सुंदर असं आयोजन आहे आणि सुंदर असे आमचे तीर्थराज महाराज शिंदे आमचे मामाश्री त्यांच्या नियोजनाखाली हा त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर असा सप्ताह चालू आहे. आणि त्यांच्याचमुळे मला तुमचं माझं दर्शन झालं. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होते. त्याचबरोबर आमचे बंधू सचिन दादा असतील, त्याचबरोबर आमचे गायनाचार्य आमच्यासोबत आलेले आमचे माऊली काका असतील, आमचे मुळे मामा, बरोबर मुळे मामा असतील. त्याचबरोबर आदरणीय दादांचं नाव युवराज दादा असतील, आदरणीय बाबा मुळे महाराज असतील, आदरणीय आमचे पेटीवादक बाबा असतील, आदरणीय आमचे माऊली महाराज आले शूटिंगसाठी, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. त्याचबरोबर आमच्या विनेकरी आजी असतील, आमच्या टाळकरी मंडळी असतील. तिथं उभा राहण्यासाठी सुद्धा सिंहाचं काळीज लागतं. बरं जोक नाही येतो, नाही तर खालच्या मावशा काय म्हणतात, आजी तुम्ही उभा राहिला ठीक आहे, पण खालच्या काय म्हणतील तिचा पदरच इकडे गेला आणि तिचा पदरच तिकडे गेला. तिचा पदर पाहू नका, तिला पहा ती कुठे उभी आहे. बरं आणि मी अशी तुमच्याकडे अपेक्षा करते की आज फक्त 1 2 3 4 चौघी जणी उभे आहेत आणि 4 मुली उभ्या आहेत. बरं पण पुढच्या वर्षी 8 मावशांना 8 मुली उभ्या पाहिजेत मला. असं तरी करा, उभांना करा. मीच इथं येते की नाही हाच मोठा प्रश्न आहे ना. ऐका, तुमच्या सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक. त्याचबरोबर सुंदर अशी माईकसृष्टी मी आदरणीय दादांचं नाव योगेश दादा असतील, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. आता सगळ्यांच्याच नाव जर घ्यायचे म्हटले तर उद्याचा काला झाल्याशिवाय राहणार. त्याच्यामुळे आपण आता लवकर उरकून घेऊ. सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक आणि सेवेला प्रारंभ. विठ्ठल विठ्ठल. उपांत्य दिवसाची सेवा माझ्या पदरात आलेली आहे आणि उपांत्य दिवस हा फार महत्वाचा दिवस असतो. जसं की संप्रदायाचा नवे तर सप्ताहाचा पाया म्हणजे नाम आहे. पहिल्या दिवशी नामपर अभंग घेतला जातो, पण नाम घेत 6 दिवस उलटून जातात. त्याच्यानंतर 7वा दिवस उगवतो आणि 7वा दिवस उगवल्यानंतर भगवंत मला काहीतरी देईल, भगवंत काहीतरी माझ्या पदरात टाकेल ही अपेक्षा जीवाला निर्माण होते. आणि जीवाला अपेक्षा निर्माण झाल्यामुळे ती अपेक्षा पूर्ण करायची. पण अपेक्षा पूर्ण करत असताना थोडी माणसाची बुद्धी ही संसारातून परमार्थाकडे ओढावी. जशी स्टेरिंग ओढते, तुम्ही चालवतच नाही यांना विचारते, स्टेरिंग जशी ओढते तशी थोडीशी बुद्धीनं संसारातून परमार्थामध्ये प्रवेश करावा. याच्यासाठी हे मागणीचं कीर्तन असतं बघा. अरे मागावं काय देवाकडे हे माणसाला कळालं पाहिजे. देवाकडे माणसं मागतात. मावशांनो मला सांगा, काही मावशा म्हणतील मागणं चुकीचं आहे. बरोबर आहे तुमचं, एक तर मागणं चुकीचं आहे, पण मग काही मावशा म्हणतील की जगद्गुरु तुकोबाराय कसे काय मागतात. ऐका हे 2 प्रश्न आपल्या इथे निर्माण होतात. पहिली गोष्ट मागणं चुकीचं आहे. जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा धिक्कार करतात. अरे मागू नये कोणाकडे. आणि जर एखाद्या माणसाचा स्वभाव असेल मागणं, आता मागण्याचा जर विचार केला बाबा तर मागण्या ही 3 प्रकारच्या असतात. थोडं कान उंच करून कीर्तन ऐका, जेणेकरून तुमच्या डोक्यात घुसेल. नाहीतर डोक्यावरून गेल्याशिवाय राहणार खुशाल नाही म्हणता. ऐका मागण्या ही 3 प्रकारच्या असतात. मग काहींना गरज असते बुवा काय. मग आता या सप्ताहाच्या ज्या अध्यक्ष असतील, सचिव ज्यांच्याकडे आता इकडे वही असते की नाही माहीत नाही, पण आमच्या तिकडे वही असते वर्गणी लिहायची आहे की नाही, त्यांना अध्यक्ष म्हटलं जातं. मग ज्या सप्ताहाच्या अध्यक्ष असतील त्या मैत्रिणींना म्हणत असतील, ए बाई 4 क्विंटल कापूस वेचतेस दिवसाचा. किती वेचतात का इकडे. मग इकडच्या बाया टेम्पोत घालून न्यावं लागतील आमच्या तिकडे. ऐका म्हणे 4 क्विंटल कापूस वेचते दिवसाचा. अगं साधे 500 रुपये तू सप्ताहाला देऊ शकत नाही. मला सांगा ते का मागतात. त्यांना अय बानेगाव बोलता येतं ना का जेवण नाही केले. कारण त्यांना
गरज आहे म्हणून ते मागतात बरं का. पहिला विषय सॉल्व, दुसरा विषय चला. पहिला म्हणजे गरज असताना म्हणून मागतात. दुसरी काही जणांची परंपरा असते. बघ आता परंपरा कोणाची असते तर 2 मिनिटं आपल्याला नवरात्रामध्ये जायचंय. नवरात्र म्हणजे कळतं ना. बरं मला सांगा, शिवरात्र किती दिवसाची असते? रामनवमी, हनुमान जयंती, पण नवरात्र 9 दिवस. आणि नवरात्रीची गंमत अशी असते बाबा, शिवरात्रीला का रामनवमीला शब्दाना वगैरे फराळीचं जमत नाही असं काहीतरी मी ऐकलंय. धरतात का तुम्ही? धरतात ना. जमत नाही मग त्या काहीतरी एक पदार्थ तुम्हाला करून खाऊ घालतील. पण नवरात्रीचे 9 दिवस असताना मग पहिल्या दिवशी साबुदाण्याची खिचडी करतील, दुसऱ्या दिवशी साबुदाण्याचे वडे करतील, तिसऱ्या दिवशी आता तुम्ही तुमचं ठरवा काय काय करतात. मला एवढंच पाठ आहे. ऐका हा, अगदी नवरात्रीमध्ये 9 दिवस वेगवेगळ्या प्रकारचे भोजन करतात. 9 दिवस वेगवेगळ्या प्रकारच्या 9 रंगाच्या, हे पाठ करून ठेवायचं. बाकी काही येऊ नाहीत. 9 दिवस 9 रंगाच्या साड्या घालतात. 9 दिवस सजतात झजतात नवे नवे. तर नवरात्रीमध्ये एक वेगळाच माहोल असतो. बरं नवरात्री साजरी करायची का? एखाद्या देवीला उठू देऊ नका. चांदण्या महानी हसली गोड गाली, अन चांदण्या महानी हसली गोड गाली. अरे चांदण्या महानी हसली गोड गाली, नटून स्वार पालखीत झाली, नटून स्वार पालखीत झाली. माझी अडाई गरबा खेळाया नटून स्वार पालखीत झाली, माझी अडाई गरबा खेळाया. इथं काही नवरात्री आपला हा सप्ताह आहे. पण नवरात्रीमध्ये एक वेगळीच मजा असते आणि त्या नवरात्रीची खासियत अशी असते बघा. आता नवरात्री म्हणजे देवीची असते. देवीचे एक विशेष परंपरा आहे. परंपरा म्हणजे देवी, ज्याच्या घरी देवी असते कुठल्या रूपात असते? परडी, बरोबर. आता मला काही जास्त अनुभव नाही त्याच्यामुळे तुम्हाला विचारते. ऐका, परडीच्या रूपानं देवी प्रत्येकाच्या घरामध्ये असते. आता परडीची अशी परंपरा आहे. आता ती परडी काही सांगून जात नाही, एखाद्या गरीबाच्या घरात जात नाही किंवा एखाद्या श्रीमंताच्याही घरात जात नाही. ती परडी कधी कधी श्रीमंताच्या घरात सुद्धा जाते. अगदी जशी वेळ अनुभवते तशी ती परडी जात असते, देवी जात असते. आणि ती परडीची परंपरा अशी आहे की मागावं. आता भलेही ती बाई कितीही श्रीमंत असेल तरीही तिला 4 घर का होईना मागावं, जोगवा मागावा लागतो. मग गरज आहे का तिला? घरात आहे ना. आवाज, हॅलो, ऐका हा, तिला गरज नाहीये पण परंपरा आहे म्हणून तिला मागावं लागतं. आता तिसऱ्या मध्ये चला, तिसरा म्हणजे स्वभाव. मग काही जणांचा स्वभाव असतो जसं की आपल्यावरूनच जरा आपण मंदिरात गेलोत आणि काही मागितलं नाही असं होत, निदान देवा मला सुखी ठेव एवढं तरी माणूस मागतोच. एक गंमत सांगते मी तुम्हाला भानेगावकर, इकडे लक्ष द्या. अरे मंदिर भी क्या गजब चीज है. ऐका हा, थोडं कान उंच करून ऐका. अरे मंदिर भी क्या गजब चीज है जहां गरीब बाहर भीख मांगते हैं और अमीर. शाळेत जातात ना तुम्ही, मग कुठे मागतात? अंदर. ऐका हा, अरे गरीब जो असतो ना तो बाहेर पैसे मागत असतो आणि जो श्रीमंत असतो तो आतमध्ये जाऊन देवापुढे हात पसरत असतो. मंदिर हे फार विशेष प्रकारचं आहे बरं. फक्त त्याच्याकडे माणूस जरा दुर्लक्ष करतो, त्याचं फक्त वरचं रंगरंगोटी बघतो, पण आतमध्ये दडलेला भाव माणूस कधी पाहत नाही. मंदिरामध्ये माणसं जातात पण काही ना काही मागतात. माणसाचा स्वभाव आहे मागणं, पण संतांचा स्वभाव मागणंही नाही. बरं, संतांना गरजही नाही आणि संताची परंपराही नाही. कारण जगद्गुरु तुकोबरे स्वतः सांगतात, काही मागणे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाण तसे. ए पांडुरंगा, अरे काही मागणे आम्हा अनुचित, आम्हाला उचित नाहीये ते, आम्ही काही तुला मागणार नाहीये. पण
पण गंमत अशी होते की जगद्गुरु तुकोबरायांच्या भक्तीचं ओझं पांडुरंगाच्या डोक्यावरती भरगच्च भरलेलं होतं आणि पांडुरंग परमात्मा जगद्गुरु तुकोबरायांना मागा मागा म्हणतो आणि मग जगद्गुरु तुकोबराय विचार करतात पांडुरंगा, अरे याच्या अगोदर एक गोड मागणं मी तुला मागितलं होतं, ते गोड मागणं म्हणजे आपण दररोज म्हणतो किंवा किमान 99% माणसाच्या ते अभंग पाठ आहे. कुठला? झोपल्या का काय हेची दाण देगा देवानी तुझा विसरण होवा. अरे हा अभंग सगळ्यांच्या पाठ आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणाले तू गोड अभंग किंवा ती गोड मागणी मी भगवंत तुझ्याकडे केली होती, पण आज मी तुला काहीतरी विशेष प्रकारचं मागणार आहे. भगवंत सुद्धा चिंतेत पडला, कारण भगवंत कसा आहे, चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मनी धन्य तुची विठोबा. देवच्या तुरा देवच्या तुरा देवच्या तुरा देवच्या तुरा देवच्या तुरा देवच्या देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देवच संत तर संतच देवत. अरे चतुर असणारे जगद्गुरु तुकोबराय म्हणाले, देवा अरे गेल्या वेळेस तर मी गोड मागणं मागितलं होतं. दूध ऑलरेडी गोड असतं. दूध कसं असतं बनेगाव, दूध कसं असतं मागच्या, कसं असतं गोड असतं. पण जसं की दुधात साखर टाकल्यानंतर ते आणखीन गोड होतं. जगद्गुरु तुकोबराय म्हणाले, अरे अगोदर मी गोड मागणी केली होती, पण आता मी जरा जास्तच गोड मागणी करणार आहे. बरं देव सुद्धा चिंतेत पडला, कारण जगद्गुरु तुकोबराय हुशार होते. आणि जगद्गुरु तुकोबराय मग मागणं असं मागतात की जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देवा अरे मागणं मागणारे मी तुझ्याकडं. पण गंमत अशी होते, देव पार्टी चेंज करतात. इकडे कळते का पार्टी? 31 डिसेंबरची नाही हा, ही पार्टी ऐका. पार्टी म्हणजे काय म्हणतात त्याला मराठीमध्ये? भाग. भागामध्ये. हा समजा या भागामध्ये होते तर देव त्या भागामध्ये जातात आणि देव म्हणतात तुकोबराय तुम्ही संत आहात. म्हणे हो मी संत आहे. म्हणे मग संताला पट्ट का मागायला? जगद्गुरु तुकोबराय म्हणाले, देवा अरे तू जरी हुशार असलास ना तर मी तुझाच मुलगा आहे, तुझ्यापेक्षा कमी नाही बरं. आणि मग देव म्हणतात, अरे तुम्हाला शोभतं का मागायला? तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, का नाही शोभणार? अरे देवा स्वतःच्या संसारावरती तुळशी पत्र ठेवून मी तुझ्याकडे आलेलोय. काय तू का म्हणे आम्ही मागावी लढीवाळी पुरवावी आळी माय बापा. हे देवा अरे मला सांगा, एखादा लहान मुलगा आहे बरं आणि
आणि त्याला त्याच्या आई वडिलांकडे काहीतरी मागायचंय. मग आई वडील असं म्हणतील का तुला शोभतं का मागायला? तो कसा आहे? लहान आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आई वडील आणि आई वडिलांचं कर्तव्य आहे की त्याला जे पाहिजे ते देणं. जगद्गुरु तुकोबराय म्हणाले स्वतःच्या संसारावरती तुळशीपत्र ठेवलंय आणि तुझ्याकडे आलाय. अरे तू माझा आई वडील आहेस आणि म्हणून मी तुझ्याकडे मागतोय. काय मागतात तर अभंगाचं प्रथम देव बसे चित्ती त्याची घडावी संगती. जगद्गुरु तुकोबरायांनी मागितलं. पण मी सुरुवातीला सांगितलं जगद्गुरु तुकोबराय हे बुद्धिमान होते. आता देव कन्फ्यूज झाला की नेमकं यांना संगती पाहिजे कोणाची. बरं मला सांगा, इथं प्रश्न असा उपस्थित होतो की असं कुठलं चित्त आहे की तिथं देव नाही? मावशांनो, बाणेगावकर इकडे लक्ष द्या बरं. जाग्यात ना तुम्ही? हा ऐका, मला सांगा जगामध्ये जेवढे सजीव माणसं आहेत त्याच्यामध्ये देव नाही का? ए बाणेगाव आहे ना. कारण देवाशिवाय देह चालणं अशक्य आहे. एक गंमत सांगू का तुम्हाला? हा, संक्रांत आली ना साड्या आणल्या का? ऐका, गंमत अशी. आता मला प्रसंग सोडणार नाही, मी तुम्हाला सांगायचं की जिथं देव नाही तिथं उपयोग नाही. प्रत्येक देहामध्ये देव आहे. ऐका हा, एकदा काय झालं माहितीये का? एक लक्ष्मी होती. एक म्हणजे एकच आहे लक्ष्मी, नारायणाची लक्ष्मी. आणि नारायण हा देव आहे. पण लक्ष्मी जरा काय म्हणतात त्याला हुरूपात आली आणि लक्ष्मी देवाला म्हणाली, स्वामी म्हणे काय, अहो माझ्याशिवाय तुमचं काही खरं नाही म्हणे. असं कोण म्हटलं? लक्ष्मी म्हणाली, स्वामी अहो माझ्याशिवाय तुमचं काही खरं नाही. अहो मी असेल तर तुम्हाला किंमत आहे. आता तो होता देव आणि त्याच्याशिवाय जगाला किंमत नाही, तर लक्ष्मीला कुठले आले? पण देव म्हणाला नाही लक्ष्मी. आता देवानं भरपूर सांगण्याचा प्रयत्न केला, पण यांचं जरा तुम्ही कमीच ऐकता, बरोबर की नाही? हा, तो कदाचित देवानं आपल्याला दिलेला आपला स्वभावच असावा. आहे का? हा, एकदा शक्ती जोमात आली की त्यांना आपोआप कोमात जावं म्हणजे गपचूप असावं लागतं. ऐका हा, शक्ती मात्र जोमात आली आणि भगवान सांगून थकले, लक्ष्मी असं नाही तू चुकी करतेस. पण लक्ष्मीला स्वतःचा अहंकार होता. कारण सुरुवातीला सांगितलं जगात काहीही पाहिजे असेल तर पैसा लागतो, लक्ष्मी लागते. लक्ष्मी म्हणाली मी जर असेल तरच तुम्हाला किंमत आहे. पण गंमत अशी झाली, मग भगवान म्हणाले चल ठीक आहे, आपण काय करू म्हणे, प्रूफ करू. तू मला प्रूफ करून दाखव, तू मला पुरावे निश्चित सांग की तू असली तरच मला किंमत आहे म्हणे. ठीक आहे. दोघांनी वरतून खाली पाहिलं तर एक प्रेत यात्रा चाललेली होती, अंतयात्रा चाललेली होती. आणि अंतयात्रा चाललेली असताना लक्ष्मी पुढे आली आणि लक्ष्मी देवाला म्हणाली, देवा बघायची का माझी कमाल? म्हणे दाखव. लक्ष्मीने काय केलं माहितीये का? हा दृष्टांत आहे बरं. कधी सत्यात उगत, त्याच्यामुळे आशा धरायची, अपेक्षा बाळगायची. लक्ष्मी समोर आली आणि तिनं जांभळ्या रंगाच्या नोटा किती रुपयाच्या असतात बरं? 100. हा, तुमचा जरा जास्तच अभ्यास दिसतोय. काही प्रॉब्लेम, तुमचा सगळा कारभार तुमच्याकडे आहे का? विनोदानं म्हणले बरं, मी राग येऊ देऊ नका. ऐका नाही, तुम्ही पटकन सांगितलं ना जांभळ्या कलरची नोट म्हटलं की तुम्ही लवकर सांगितलं. लक्ष्मी समोरून आली आणि तिनं जांभळ्या रंगाच्या नोटांचा पाऊस चालू केला. अरे रडत होते सगळी माणसं. बायांनो स्वर लावलेला होता. मला काही तो लावता येत नाही बरं, नाही तर लावून दाखवला असता. सगळ्या रडत होत्या, बाया रडत होत्या, माणसं रडत होते, कारण प्रतिष्ठित माणूस वारलेला होता. अरे सगळे रडत होते, पण पैशांचा पाऊस पाहिला, डोळे सुद्धा पुसले नाही. काय केलं बाणेगावकर? मी आता म्हटलं होतं तुम्ही जास्त हुशार दिसता, पण मला असं वाटायला लागले तुम्ही जास्त हुशार दिसता. सगळ्या माणसांना डोळे सुद्धा कोणी पुसले नाही. सगळ्या माणसांनी पैसे गोळा करायला सुरुवात केले, पण फक्त राहिले ते 6 माणसं. 4 खांदेकरी, एक त्याला काय म्हणतात, पानाडी. राहिला तो पानाडी, 4 खांदेकरी, एक मेलेला. बरं 6 माणसं राहिले.
आणि भगवान म्हणाले वेडे अगं आणखीन 6 माणसं बाकी आहेत. लक्ष्मी म्हणाली काही अडचण नाही बघा. तर लक्ष्मीनं पुढून जावं आणि नंतर लाल रंगाचा 2000. पहिल्या तरी 100-100च्या होत्या, आता डायरेक्ट 2000 रुपयाच्या नोटांचा पाऊस चालू झाला. अरे खांद्याकरांनी मड टाकून दिलं, हातातल्या मडक्यावाल्याने मडकं टाकून दिलं आणि पैसे गोळा करू लागले. लक्ष्मी म्हणाली भगवान पाहिली का माझी जादू. म्हणे लक्ष्मी एक बाकी ना, आणखीन 4 खांदेकरी, एक मडकेवाला, एक बाकी कोण. म्हणे हे प्रेत. आता भगवान म्हणाले असं, पण लक्ष्मी म्हणाली भगवान अहो सगळ्या जगाचा कारभार हाकता तुम्ही, एवढं कळत नाही का. अहो त्याच्यात आत्माच नाही. म्हणे एक पुढं शब्द राहिलाय काय. अहो त्याच्यात आत्मा राम नाही. काय नाही बानेगाव, नुसतं हसायचं नाही बरं. काय बानेगाव काय, त्याच्यात आत्मा रामच नाहीये. म्हणे तो उठेल कसा. आणि मग देव म्हणाले केव्हापासून तुला हेच सांगतोय मी. अगं जिथं मी नाही तिथं तुला किंमत नाहीये. सगळ्या चित्तांमध्ये देव आहे म्हणून हातामध्ये पैसे. एकदा काही आत्मा राम निघून गेला की पैशाला किंमत राहत नाही. आतमध्ये देव आहे, प्रत्येकामध्ये देव आहे, प्रत्येकाच्या ठिकाणी देव आहे. सर्व घटी राम देहादेही एक आणि सूर्यप्रकाश का सहस्र रश्मी. ऐका घटाघटामध्ये देव लोपलेला आहे. मग देवाला प्रश्न पडला की देव नटला नाना पारी नाना पारी, देव नटला नाना पारी नाना पारी, देव नटला नाना पारी नाना पारी, देव नटला नाना पारी नाना पारी. हो भरुनी बुरला चराचरी, लोपलेला देव आहे. मग देवाला प्रश्न पडला. आता प्रत्येकच माणसाच्या चित्तामध्ये देव आहे. चित्त म्हणजे मन, मन म्हणजे हृदय, हृदयामध्ये देव आहे. कळलं का. ऐका आतमध्ये देव आहे. आणि मग जगद्गुरु तुकोबरांना नेमकं संगत कोणाची पाहिजे तर जगद्गुरु तुकोबरांनी मागणी मागितली देव वसे चित्ती आणि त्याची घडावी संगती. पण मग देवानं जगद्गुरु तुकोबरांना विचारावं का हो जगद्गुरु तुकोबरे मला सांगा अहो प्रत्येकाच्या चित्तामध्ये देव, प्रत्येकाच्या चित्तामध्ये भगवंत व्यापलेले आहे. मग तुम्हाला नेमकं संगती कोणाची पाहिजे तर जगद्गुरु तुकोबराय हसल्याने जगद्गुरु तुकोबराय म्हणाले देवा अरे मागच्या अभंगामध्ये मी तुला संताची संगती असं म्हटलं होतं, पण कदाचित मला असं वाटतं की ते माझं म्हणणं चुकलं होतं. म्हणे कसं, कारण या जगामध्ये या चालू असलेल्या कलियुगामध्ये माणसं कोणालाही संत म्हणतात, पण कोणालाही संत म्हणू नये. तर ज्याच्या अंतःकरणामध्ये खऱ्या अर्थाने पांडुरंग परमात्मा बसलेला आहे त्याला संत म्हणावं. आणि अशा असणाऱ्या देवाच्या त्याची संगत माझ्या जीवनामध्ये घडावी. पण देवानं विचारलं का हो जगद्गुरु तुकोबराय मला सांगा आतमध्ये देव आहे आणि आतमध्ये देव आहे पण तो माणूस सज्जन हे कशावरून ओळखावं. तर जगद्गुरु तुकोबराय म्हणाले त्याच्या नजरेमध्ये जी स्त्री त्या स्त्रीला त्यानं कोण म्हटलं पाहिजे, आई म्हटलं पाहिजे. ऐका हा माणूस देवरूपी होतो. मावशांनो जाग्यात ना तुम्ही ऐका हा माणूस देवरूपी होतं, पण देवरूपी होण्यासाठी त्याच्याकडे काही तत्व असावे लागतात तेव्हा तो देवरूपी होतो. आणि जेव्हा तो देवरूपी होतो तेव्हा देव त्याच्या चित्तामध्ये येत असतो आणि देव त्याच्या चित्तामध्ये येतो तेव्हा जगद्गुरु तुकोबराय म्हणतात त्याची घडावी संगती. 5 तत्व ऐका ऐका. अरे नजर अशी असावी की
जी कुठली स्त्री त्याच्या नजरेमध्ये यावी त्यानं ती आई मानावी बरं. हे पहिलं तत्व. दुसरे तत्व, त्याची वाणी ही गोड असावी. एवढी गोड असावी. किती गोड असावी माझे ज्ञानोबराय सांगतात. साच आणि मवाळ मिथिले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताच. एवढी गोड वाणी असावी. अरे वाणी जर गोड नसेल तर जगामध्ये काही खरं नाही बरं. हा, वाणी माणसाची गोड असावी. आणि मग जगद्गुरु तुकोबराय सांगतात दुसरं तत्व वाणी गोड असावी. तिसरं तत्व, त्यानं जगाची एवढी काळजी घ्यावी. ऐका हा, देव जर मिळवायचा असेल मावशांनो, देव जर मिळवायचा असेल तर सासूशी भांडायचं नाही तरी म्हणा. तुम्ही घरी गेल्यावर भांडलात तरी मला काही नाहीतर हल्लीच्या बायका काय माहितीये का, एक गौरण आहे बघा, फार गोडे भागवतातलीच आहे. त्याच्यामध्ये गौरणीची अशी अवस्था होते की ती गौरण जगद्गुरु तुकोबरांना सांगू लागते. काय सांगू जगद्गुरु तुकोबराय, अहो माझी अवस्था ही फार बिकट आहे. म्हणे कशी अवस्था आहे, अहो माझी सासू फार डेंजर आहे. म्हणे कशी तुझी सासू, तर सांगतात काय, सासू माझी खट्याळ भारी येऊनी मारते. सासू माझी खट्याळ भारी येऊनी मारते गालावरी. सोड हरी जाऊ दे मला बाजारी, अडवितो का मला काटेवरी. सोड हरी जाऊ दे मला बाजारी, अडवितो का मला. मग जगद्गुरु तुकोबराय म्हणाले तुझी सासू खडूस आहे ना, मग तू काय कर बघू, तू ना तुझ्या नंदाच्या हाताला धरून घरामध्ये जा. पण ती काय म्हणते ऐका, ती म्हणते ननंद माझी चावट भारी. वाटते ना तुम्हाला, ननंद माझी चावट भारी, साड्या चुगऱ्या सांगेन घरी. सोड हरी जाऊ दे मला बाजारी, अडवितो का मला वाटेवरी. आणि इथल्या सगळ्यांना सोडून बरं. हा ऐका, माणसाच्या मनामध्ये द्वेष असतो पण त्या व्यक्तीच्या मनामध्ये द्वेष नसावा, मनामध्ये अहंकार नसावा, असा व्यक्ती असावा. आणि तो व्यक्ती या जगामध्ये एक राजा होऊन गेला. मला विषय तुम्हाला बदलायचा नाही, पण मला फक्त ज्याच्या मनामध्ये पांडुरंग परमात्मा राहतो नवे तर त्यानं कधी हातामध्ये माळ घेतली नाही, त्यानं कधी तो माळ जपत बसला नाही. अहो हातामध्ये तलवार असायची आणि सतत त्या घोड्यावरती फरार असायचे आमचे शिवाजी महाराज. आणि मला खरं छान वाटलं की तुम्ही त्यांचा पुतळा इथे मांडलेला आहे. मला असं वाटतं की तुम्ही या गोष्टीसाठी सगळ्यांनी एकदा जोरदार टाळी वाजवून घ्या. त्याचं कारण असं आहे की माणसं म्हणतात महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या. ऐका हा, माणसं म्हणतात महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या. पण मला असं वाटतं की महाराज अगोदर जन्माला यायला नाही पाहिजेत, अगोदर जिजाऊ जन्माला आली पाहिजे. कारण जिजामाता ही एवढी श्रेष्ठ होती. जर जिजामाता नसत्या तर खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज घडणं हे अशक्य होतं. कारण मुलाला घडवणं हे फक्त केवळ आणि केवळ आईच्या हातात असतं बरं. म्हणून मला सांगा, इथं किती मावशा अशात शेजारणीची शपथ घेऊन खोटं बोलायचं? बानेगावकर, शेजाऱ्याची शपथ घ्यायची, आपापल्या शेजारणी चेक करा खरं बोलती का खोटं बोलती. ऐका हा, प्रत्येकीनं शपथ घ्या. मला सांगा, इथे बसलेल्या किती मावल्या स्वतःच्या मुलीला हरिपाठ शिकवतात बरं? सिरियल कोण कोण बघायचं शिकवतं? स्वयंपाक करताना कोण चोर गठल्यावर का? ऐका, अरे हरिपाठ आपण शिकवत नाहीत पण सिरियल माणसं बघतात. आणि सिरियलची गंमत अशी होते बरं का, आपल्याला माहीत असतं ते शूटिंग केलेलं आहे ते खरं नाही, पण तरी पण बाया पिक्चर बघताना ढसा रडतात. हिरोच्या मागं जर गुंड लागला, अरे पळ पुढच्या पळ. आता माहित आहे त्यांना की
हे शूटिंग केलेलं आहे आणि हे फक्त आपला मनभाव बदलण्यासाठी केलेलं आहे माहित आहे, पण ते समावेश करण्यासाठी त्या तत्पर नाहीत. त्या आता मला सांगा, तुम्ही किती जरी ओरडला तरी त्याला ऐकू जाणार आहे नाही. वास्तवता आपल्याला माहित असते, पण आपलं मन मात्र तिकडे जात असतं. पण शिवाजी महाराजांची आई आऊसाहेब राष्ट्रमाता जिजाऊ माता त्यांनी कधी सिरियल दाखवल्या नाही बायबाप. त्यांनी शिकवलं भागवत. ऐका, आजकालच्या मुली आजकालचे मुलं म्हणतात भागवत शिकून कुठे आमचं कल्याण होणार आहे का? अरे भागवत ऐकून आमचं कुठे कल्याण होणार आहे का? मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराज घडले तेव्हा काही MBBS MD काहीच नव्हतं तेव्हा. अगदी घरीच पाटीवरती पेन्सिलनं गिरवावं आणि गिरवता गिरवता त्या आऊ साहेबांना विचारावं, मा अगं हे काय? आणि तिथून त्या आऊ साहेबांना छत्रपती शिवाजी महाराजांना घडवावं. ऐका हा, ते छत्रपती शिवाजी महाराज घडले, पण त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल ते आऊ साहेबांचा आहे. आणि म्हणून तर आज आपण सगळेजण म्हणतो, वाघाच्या जातीची पोलाद्या छातीची जगात वैभवशाली. आता का नाही कोणाला वाटतं बरं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती लवकरात लवकर यावी? वाटतं ना? वाटतं का नाही? तुम्हाला नाही वाटत मावशांनो? वाटत असं तर मोकळ्या मनानं हात वर घ्या, कारण आज आपली पार्टी आहे, त्याच्यामुळे लाजायचं. हा, उद्या तुम्ही लाजलं तरी काही प्रॉब्लेम नाही. बरं, हात उंच घ्या हात उंच. मागचे तरुण मंडळी, तुम्ही लपून का होईना कीर्तनाला, त्याच्यासाठी तुमचं धन्यवाद. बरं, हा घ्या हात उंच. अरे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपल्याला साजरी करायची, गोड अशी टाळी वाजवायची, एक टाळी वाजवायची. बरं ऐका, वाघाच्या जातीची पोलाद्या छातीची जगात वैभवशाली. वाघाच्या जातीची पोलाद्या छातीची जगात वैभवशाली. माझ्या रायाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. माझ्या रायाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. वाघाच्या जातीची पोलाद्या छातीची जगात वैभवशाली. एक टाळी हा, सोबत सोबत हा, सोबत. एकमेकीला सोडू नका. हा, सोबत चला. हा, एक टाळी हा. वा वा, काय सुंदर दिसतात तुम्ही. मला वाटतं तुम्हाला असंच ठेवायला पाहिजे. हा, टाळी, एक टाळी हा, सोबत. वाघाच्या जातीची पोलाद्या छातीची जगात वैभवशाली. वाघाच्या जातीची पोलाद्या छातीची जगात वैभवशाली. छत्रपती शिवाजी महाराज की. माझ्या रायाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. माझ्या रायाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. असे हात उंच करा, असे ताट घ्यायचे. बरं घेतले का? मागच्यांना हाताचं मौन आहे का? हाताचं पण मौन असतं, हे मला बानेगाव मध्ये आल्यानंतर कळालं. छत्रपती शिवाजी महाराज की. राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब की. उद्या आऊसाहेबांची जयंती आहे आणि फार चांगला मुहूर्त आहे, त्याच्यामुळे उद्या येताना इथं यायचं, कीर्तन ऐकायचं आणि ग्रंथावरती शपथ घ्यायची की जसं आऊसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं तशी मी शिवाजी महाराज नाही जरी घडले. आताच्या आया काय शिकवतात माहितीये का? आताच्या आया म्हणतात, बाळ शिवाजी व्हायचं असतं, बाळ शिवाजी व्हायचं असतं. पण शाळेला जात असताना एक एसटी मध्ये मधोमध बसायचं असतं, कारण एसटी पुढून ठोकली तरी तुला लागणार आणि मागून ठोकली तरी तुला लागणार. आणि बाळ शिवाजी शिकवतात असं. पण कुठेतरी आई अगोदर जिजाऊ घडली पाहिजे, त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज घडतील. अरे ते छत्रपती शिवाजी महाराज देव माणूस होते. काही माणसं म्हणतात कीर्तनामध्ये त्यांचं फार गुणगान गातात, ते काही देव होते का? पण मला असं वाटतं ते देव नव्हते, हे आम्हीही मान्य करतो. पण मंदिरात देव जर ज्यांच्यामुळे असेल ना तर छत्रपती शिवाजी महाराज होते. बरं, जगद्गुरु वा, हे खरं धगधगतं रक्त आहे. बरं,
पुढे येणारं भविष्यातलं खरं रक्त आणि भगवं रक्त जर असेल तर तुम्हाला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. मला दुसऱ्याचा तिरस्कार अजिबात करायचा नाही. मला फक्त ते छत्रपती शिवाजी महाराज सांगायचे जे सगळ्या जातींना एकत्र घेऊन काम करत होते. नवे तर एकदा जगद्गुरु तुकोबरांच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आले होते आणि छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनामध्ये आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना त्या जगद्गुरु तुकोबराची परिस्थिती पाहिली. परिस्थिती फार बिकट होती. अहो परिस्थिती असो पण जगद्गुरु तुकोबराय पंढरपूरला जायचे ना आणि जो विना होता ना तो विना सुद्धा नीट नव्हता. एवढी बिकट परिस्थिती होती. आणि त्या आवली माता त्या जिजा माता छत्रपती शिवाजी महाराज हे सगळं बघत होते. त्या आवली माता जगद्गुरु तुकोबरांना अक्षरशः वाईट साईड बोलत होत्या. बरं काय म्हणायचं माहितीये का? माझ्या चौघी बहिणी नांदती सुखाने माझी कर्मरेषा ऐसी कैसी फुटकाची विना त्याला दोन तारा घाली रझारा पंढरीसी. आई बापे माझे बरे नाही केले पदरी बांधिले भिकाऱ्याच्या फुटकाची विना त्याला दोन तारा घाली रझारा पंढरी. स्वतःची पत्नी अक्षरशः वाईट साईड बोलायची पण जगद्गुरु तुकोबरांनी परमार्थ सोडला नाही. अशी अवस्था असताना सुद्धा स्वतःच्या संसारावरती तुळशी पत्र ठेवलं जगासाठी वावरू लागले. आणि ते जगद्गुरु तुकोबराय म्हणतात माझ्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आले होते. त्यांनी नजराणा सुद्धा पाठवला होता. अरे सोन्यानं हिऱ्यानं नाण्यानं भरल्या हंडा त्यांना मला आणून दिला पण धन हे आम्हाला माती समान हे आम्ही त्यांना सांगितलं. म्हणे गंमत अशी झाली नजराणा तर त्यांनी पाठवला पण दुसऱ्या दिवशी ते पुन्हा आले आणि पुन्हा आल्यानंतर कीर्तन ऐकत असताना त्यांना विदेही अवस्था प्राप्त झाली. विदेही अवस्था प्राप्त झाली म्हणजे कीर्तन ऐकता ऐकता त्यांनी डोळे झाकले आणि कीर्तनाकडे एवढं लक्ष दिलं. कीर्तन संपलं पण त्यांनी डोळे उघडले नाही. मग याचा अर्थ असा नाही की ते झोपले होते. तर गमतीनं असं होतं की माणसं कीर्तनात झोपतात. बरं बाणेगावचे नाही देवपिंपरीचे सांगते मी. आमच्या तिकडचे इथले नाही सांगत. बरं इथले सांगून चूक नाही करणार. गंमत अशी होते माणसं कीर्तनामध्ये झोपतात पण झोपलेलं मान्य करत. एकदा काय झालं माहिती आहे का? एका बाबानं डोळे झाकले. बरं आणि डोळे झाकले शेजारच्यानं म्हटला झोपतोस का रे? म्हणे नाही डोळे बंद करून ऐकत होतो. हे रोजचंच वाक्य म्हणा पण पुढे चालून झालं असं झोपलेला व्यक्ती डायरेक्ट खाली पडला. झोपेत डायरेक्ट खाली पडला. शेजारचा म्हणाला आता तरी तू नक्की झोपला? अय बाणेगाव तुम्ही झोपल्या काय? तुम्ही नाही ना झोपल्या. तुम्ही तरी झोपू नका बाई. ऐका हा म्हणे आता तरी तू 100% झोपला होता. म्हणे नाही विदेही अवस्था प्राप्त झाली होती. आता हे मान्य केलं नाही. एकदा तर माझ्या समोर एक माणूस झोपला. कीर्तन होईपर्यंत त्याने शांतपणे झोप घेतली आणि कीर्तन झाल्यानंतर मी सहज विचारलं का हो बाबा तुम्हाला कीर्तन आवडलं नाही का? म्हणले का असं का म्हणतात ताई छान कीर्तन झालं. म्हटलं बाबा तुम्ही झोपले होते? म्हणे नाही ताई. म्हणलं बाबा तुम्ही खोटं बोलू नका. मी तुमच्या नातीसारखी खरं सांगा मला का झोपले होते? तेव्हा बाबांनी मला सांगितलं ताई तुमच्यावरती एवढा विश्वास आहे म्हणे. तुमच्यावरती एवढा विश्वास आहे की तुम्ही कधी खोटं बोलूच शकत नाही त्याच्यामुळे मी निराम झोपलो. हे ज्याच्या डोक्यात गेलं तो हसला. बरं नाही तर बाकीचे फसले बघा. विठ्ठल माणसं झोपतात पण मान्य करत नाहीत. पण छत्रपती शिवाजी महाराजांना विदेही अवस्था प्राप्त झाली. छत्रपती शिवाजी महाराजांना हलवलं आणि हलवून जागा केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना उठवलं आणि विचारलं कोण तुम्ही? अहो एवढे शूरधीर दिसता. अहो तुमच्या कमरेला तलवार आहे. अहो तुमच्याकडे घोडा आहे आणि तुम्ही असे राजासारखा व्यक्ती आज कीर्तनाला येऊन बसला. हे नवल असावं कारण असे बरेच श्रीमंत मी गरीब होताना पाहिलेत.
कळते का वाक्य? असे बरेच श्रीमंत असतात, ते गरीब असतात, ते परमार्थानं गरीब असतात आणि संसारानं श्रीमंत असतात. पण काही माणसं अशी असतात ते परमार्थानं श्रीमंत असतात आणि संसारानं मात्र गरीब असतात. पण धन जरी जोडायचं असेल तर धन असं जोडा की उत्तमची उरे कीर्ती मागे. ते धन आपल्याला आपलंच राहिलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना परमार्थही जोडला आणि संसारही जोडला. अशा व्यक्तीची संगत मला पाहिजे, ज्याच्या जीवनामध्ये ज्याच्या चित्तामध्ये देव असतो त्याची संगत मला पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, पण देव म्हणतो जगद्गुरु तुकोबाराय अहो अशा व्यक्तीची संगत तुम्हाला का पाहिजे? तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हे माझ्या मनाला आवडतं. अभंगाचं द्वितीय चरण. ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मला, ऐसे आवडते मला, ऐसे आवडते मला, ऐसे आवडते मला, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मला, ऐसे आवडते मला, ऐसे आवडते मला, ऐसे आवडते मला. देवा पुरवा विवादाना, देवा पुरवा विवादाना, देवा पुरवा विवादाना, देवा पुरवा विवादाना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, देवा पुरवा विवासाना, देवा पुरवा विवासाना, वासना, ऐसे आवडते मला, ऐसे आवडते मला, ऐसे आवडते मला, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना आणि देवा पुरवावी वासना. देवा दुसरं काही नको आणि मला दुसरं काही आवडतही नाही. बरं माणसाच्या आवडीनिवडी ह्या फार बदलल्यात. माणसाच्या आवडीनिवडी चांगल्या असाव्यात. बरं जर आवडीनिवडी चांगल्या नसतील तर 100% साडी खराब. तुमच्या भाषेत सांगते म्हणजे तुम्हाला कळेल नाही का. आवड निवड माणसानं देवाच्या आवडीनं करावा आणि देवाची आवड फार गोड आहे. देव काय म्हणतो, आवडी देवासी तो एका प्रकार, आवडी देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चारा रात्रंदिन, आवडी देवासी तो एका प्रकार,
तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आवडी देवासी तो एका प्रकार देवाला एक प्रकार आवडतो काय नामाचा उच्चार रात्रंदिवस आणि नामाला जोड कशाची असावी तर नवऱ्याच्या नावाचं फक्त कुंकू लिहून चालत मला अनुभव नाही त्याच्यामुळे तुम्हाला विचारते ऐका हा बनेगावकर नवऱ्याच्या नावाचं फक्त कुंकू लावून चालत गळ्यामध्ये मंगळसूत्र घालावं लागतं तेव्हा कुठे आपण सुहासीन आहोत हे देव आपल्याला मान्य करतो ऐका हा म्हणून तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आवडी देवासी तो एका प्रकार परमार्थ करत असताना माणसानं देवाच्या आवडीनं केलं पाहिजे नाहीतर आपली आवड फार अवघड आहे बरं आपली आवड सांगण्यासारखी सुद्धा नाही म्हणून मी तुम्हाला सांगणार सुद्धा नाही माणसाच्या आवडी वेगळ्या संतांच्या आवडी वेगळ्या आणि देवाच्या आवडी वेगळ्या पण परमार्थ करत असताना देवाच्या आवडीनं करावा पण माणसाची गंमत अशी होते की माणूस काय करतो माहिती आहे का आजी काय करतो सांगू ऐकायचं ना माणूस गंमत अशी करतो की संसार आवडीनं करतो आणि परमार्थ सवडीनं करतो हा इथं माणूस चुकतो बरं माणूस संसार आवडीनं करतो आणि परमार्थ सवडीनं करतो पण संतांनी काय केलं तर परमार्थ आवडीनं केला आणि संसार सवडीनं केला जेव्हा सवड होत होती तेव्हा कुठेतरी परमार्थाकडे येत होते जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आवड माझ्या मनाची एकच आहे काय ऐसे आवडते मना काय आवडतं तर देव वसे चित्तीन त्याची घडावी संगती त्याच्यानंतर जगद्गुरु तुकोबराय काय म्हणतात तर देव म्हणतो ठीक आहे तुला मी आवड देतो तुझी निवड तुला पूर्ण करतो तुझी वासना पूर्ण करतो तू मागितलेलं मागणं पूर्ण करतो अरे त्या हरिजनाची भेटी मी तुला करून देतो पण मला सांग त्या हरिजनाची भेटी ही कुठपर्यंत पाहिजे तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात कधीही न सुटणारी पाहिजे अभंगाचं तृतीय हरी जना सब भेटी हरी जना सब भेटी हरी जना सब भेटी हरी जना सब भेटी हरी
देवा, अरे अशी भेटी मला दे की कधीही ती तुटू नये. नाहीतर जगातल्या भेटी अशा असतात, जगात भेट झाली ही काही जास्त दिवस टिकत नाही बरं. कारण सांगू तुम्हाला, ऐका, इथलंच उदाहरण देईल. आता हा सप्ताह 8 दिवसाचा हा सप्ताह होता बरोबर. मग हा 8 दिवसाचा समुद्र होता. हा जर प्रयोग करायचा असेल तर तुम्हाला जवळ गंगा आहे, त्याच्यामुळे अडचण. हा ऐका ऐका, 8 दिवसाचा हा समुद्र होता आणि 8 दिवसाच्या समुद्रामध्ये बरेचसे ठोकळे वाहत होते. मग काही ठोकळे त्या गल्लीतून येत होते, लाकडाचे ठोकळे. मग ते लाकडाचे ठोकळे कुठले होते हे तुम्ही ओळखून घ्या. आता काही तिकडून येत होते, काही इकडून यायचे, काही इकडून यायचे. बरं आजचाच सांगते ना, आजचा हा कीर्तनाचा 2 तासाचा समुद्र होता. मग आम्ही 4-5 ठोकळे देवपिंपरीहून आलो. काही ठोकळे इकडून आले, काही ठोकळे तिकडून आले. पण गंमत अशी आहे की कीर्तन संपण्याची अवघ्या 5 मिनिटानंतर एक लाट येणार आहे. ऐका हा, पण ही लाट छोटी आहे मायबाप, ही लाट छोटी. या लाटीनंतर कदाचित आपण नंतर पुन्हा कधीतरी भेटू शकतो. पण जीवनामध्ये एक सुनामी लाट येते. ती लाट माणसाला एवढा दूर करते, एवढा दूर करते, एवढा दूर करते. किती दूर करते तर ऐका. चिट्ठी न कोई संदेश, जाने है वो कौन सा देश, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए. तिथं तुम्ही फोन लावू शकत, व्हॉट्सअपला मेसेज करू शकत, इंस्टाला रिक्वेस्ट पाठवू, काहीच करू शकत नाही. तिथं एंट्रीच नाही कशाचीच. ऐका बरं, एवढ्या लांब जातो. पण अशी सुद्धा तुटी माझ्या जीवनात नको हे मागणारी जगद्गुरु तुकोबाराय. जगद्गुरु तुकोबारायला देवानं विचारावं का रे जगद्गुरु तुकोबाराय, मला सांगा, तुम्ही अगोदर म्हटला ज्याच्या चित्तात देव आहे तो मला पाहिजे, त्याची संग मला पाहिजे, म्हणे दिलं तुम्हाला. बरं का पाहिजे तर म्हणे आईसे आवडते म्हणा, माझ्या मनाला आवडतं म्हणून मी तुला तुझ्याकडे मागितलं आणि तू माझा मायबाप आहेस म्हणून माझी पुरवावी वासना, ही वासना तू पूर्ण करायला हवीस. ही आण मी तुझ्या समोर मांडली. बरं तीही आण मी तुमची पूर्ण केली. अरे तीही आण पूर्ण केल्यानंतर विचारलं कुठपर्यंत संग पाहिजे तर तुम्ही मला सांगताय कधीच न तुटणारा संग पाहिजे. मला सांगा त्यांच्या संगतीमध्ये नेमकं आहे तरी काय. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात दुसरं काहीच नाही, त्यांच्या संगतीमध्ये फक्त एकच आहे. म्हणे काय तर असे 2 हात उंच करावे लागतात. करंट लागला का, हा लागला ना, मग पदर खोचन हात उंच घ्या. फक्त 2 मिनिटासाठी हा गोड असं भजन करायचं. नेमकं संतांच्या संगतीमध्ये भेटतं तरी काय. घेतले का. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय रखुमाई, विठोबा मानेगावकर एवढं शेवटचं वाक्य ऐका, घरी जायची तयारी सुरू करा. कारपे बिरपे गोळा करा. ऐका हा ऐका, हा जगद्गुरु तुकोबाराय म्हणाले
जो कीर्तनात टाळ्यांची करतो टाळाटाळी, मागच्या ज्यांनी वाजवले नाही त्यांनी ऐका, जो कीर्तनात करतो टाळ्यांची टाळाटाळी, सप्ताहानंतर त्यास यमक वटाळी. कोणाला कोणाला कळालं? आता म्हणतात बाई वाजवले असते तर बरं झालं असतं, ऐक नाही. ऐका, पण गंमत सांगू का? भजनाची गंमत कशी असते ऐका बरं का. बस गेली, हात उंच घेऊन उपयोग. बस आहे तोपर्यंत पटकून बसायचं आणि चटकून जायचं. कुठं? आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घावा. पण कुठपर्यंत? जोपर्यंत बस आहे तोपर्यंत. जगद्गुरु तुकोबराय म्हणाले, त्यांच्या संगतीमध्ये भजन, त्यांच्या संगतीमध्ये कीर्तने, त्यांच्या संगतीमध्ये परमार्थ. म्हणून मला त्यांची संगत हवी. आणि मग मात्र जगद्गुरु तुकोबराय आणखीन एक मागणं मागतात, अभंगाचं चौथं चरण. तुका म्हणे जीने, 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 तुका म्हणे, तुका म्हणे जीने, तुका म्हणे जीने, हा तुका तुका म्हणे जीने, तुका म्हणे जीने, तुका म्हणे जीने, तुका म्हणे जीने, तुका भले संत संगष्टने, भले संत संगष्टने, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना.
भले संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. सगळ्यात अगोदर तुमच्या सगळ्यांची माफ